जागृतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जागृतच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे, कारण 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 बेस्ट गोलंदाज आणि त्यासोबतीला 3 ते 4 बेस्ट फलंदाज यामध्ये नेहमीच आपल्याला एक चुरशीची लढत पाहायला मिळते. त्यामुळे इंटरेस्टिंग मॅच असेल यातही मात्र शंका नाहीये. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. एकीकडे संघ वसार, दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय कामतकर. एकीकडे मलंगड परिसरामधील एक दिग्गज संघ, तर दुसरीकडे भिवंडी परिसरामधील एक नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. कामतकर विपक्ष वसार. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग चूज केली आहे टीम वसार संघाने. कामतकर संघाला साठी इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी ओम आणि दीप. बॉलिंग ट्रॅक वरती जागृत. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी, पहिलाच बॉल आणि पहिलाच खरा बॉल पाहायला मिळतोय. स्क्वेअर बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावर. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा ही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पाहायला मिळेल आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. जागृतच्या वतीने 2 खराब बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. 2 ओव्हरची मॅच आहे. 6 ऑन साईडला टर्न केला. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आलेला खणखणीत 6 धावेंसाठी सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिक्सर आलाय. जागृत वरती प्रेशर जो मात्र क्रिएट झालाय आणि फलंदाज ओमच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. ओम ओळखला जातो फार चांगल्या बॅटिंगसाठी, तडाखेबंद फटकेबाजीसाठी त्याची ओळख आहे. त्या ओळखला साजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. आणि एक्झॅक्टली मैदानावरती मोठ्या धावसंख्येची नितांत गरज आहे, कारण समोर देखील एक वसार संघ आहे. ज्या वसार संघाने मागील मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये 48 च्या आसपास चेस केले होते. आता 2 षटकांमध्ये त्यांच्या समोर 30 ते 35 धावांचं एक मोठं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कामतकर संघाला ही माहिती आहे. यावेळेस देखील मैदानावरती फार चांगला बॉल पाहायला मिळतोय. 22ची आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 धावा धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. 2 बॉल वाईट. त्यानंतर षटकार. त्यानंतर 22ची सिंगल फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का मैदानावरती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं. मॅच इंटरेस्टिंग आहे. या इंटरेस्टिंग मॅचला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी एखादी विकेट महत्वाची आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल. जागृत मैदानावरती थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने केला जातोय. ज्यावेळेस तुम्ही रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस मैदानावरती 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या असतात. वाईड लाईन अगदी त्याच्या आतमध्ये बॉलची लँडिंग, रडारपेक्षा दूर, बॉलपेक्षा दूर बॅट असणं देखील तितकंच गरजेचं असतं. एक्झॅक्टली जर बघायला गेलं ना आपण पाहू शकतो लेग बॅटची पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कधी स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी तर कधी वाईड लाईनचा वापर करण्यात येतोय. त्यामुळे संमिश्रण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज जागृतच्या वतीने, मात्र कधी कधी प्रयत्न ते फसतायत, कधी कधी सक्सेसफुलनेस हासिल होतीये. साईडला वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळतोय. मैदानावरती ही मिस्टेक पाहायला मिळेल. एक्झॅक्टली आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. षटकामधील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहायला मिळतील ते म्हणजेच दीप. ज्या दीपने फार चांगली बॅटिंग केली. हेलिकॉप्टर जरूर उडवण्यात आलाय मैदानावरती. अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला दीप पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ओम.
मैदानावरती जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, कीपर येत आहेत, एसटी रक्षकाने कॉल दिलाय, दिस इज माय कॅच, आणि मैदानावरती कॅच झाली, कंप्लीट, फलंदाज झालेत बाद. दीपच्या खेळीचा अंत, षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पहिलं धावसंख्या फलकावरती 14, 14 धावा पाहायला मिळेल. नवीन बॅटर सायला आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं आपल्याला पाहायला मिळेल. समाप्त होत असताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, जी मात्र 14. विकेटचं पतन झालं. शेवटच्या बॉलवरती जगदीश पाहायला मिळतात. हा, जगदीशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि आता जगदीशला कमीत कमी धावांचं षटक फेकावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. 14 धावा ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये येतात, थोडंसं प्रेशर क्रिएट होतं फिल्डिंग टीमवरती. पण त्या प्रेशरला झुगारून आता गोलंदाजी करावी लागेल, कारण ती जर प्रेशर कमी झालं तर मात्र तुम्ही चांगली देखील गोलंदाजी करू शकता. जगदीशच्या खांद्यावरती जबाबदारी. हाफ ट्रॅकर बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, काउसकॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, मैदानावरती आलेली सिंगल, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे, आणि फलकावरती धावा 16 आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती डबल, मात्र जगदीशने फार चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, तो अतिरिक्त दूर पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावरती असतील. 17 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आफ्टर शोक मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेलेकच्या दिशेला झाली थोडीशी मिस्टेक लॉंग लेग मधून. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र डबल. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती डबल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वाईट, आणि चौथा बॉल जो लीगल तिसरी बॉल आहे, तर तिसऱ्या बॉलवरती आपल्याला डबल पाहायला मिळाली. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉडीला हिट झाला बॉल. एक्झॅक्टली लेगबाजशी एकदा वाढ होईल, पंच तेच कळवत आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे, आणि फलकावरती धावा 20 पाहायला मिळतील. 20 धावा. बॉलचा विचार केला तर बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगलं कमबॅक वसार संघाच्या वतीने पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 8 धावा खर्च केल्यानंतर फार चांगली गोलंदाजी गोलंदाज जागृतच्या वतीने, आणि इथे जगदीशच्या वतीने देखील तितकी जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागली जातीये, स्पेशली ओमच्या वतीने ही दाद मागितली गेली, मात्र डॉट बॉल होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी, 20 धावा धावफलकावरती आहेत. साया पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला साया कशी बॅटिंग करेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. लास्ट बॉलवरती देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, मात्र आलाय बॉल डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 20 या आकड्यावरती. 21 धाब्यांचं लक्ष.
चला 21 धाब्यांचं लक्ष 21चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला 21चं लक्ष जितू भाऊ प्लीज. जितू भाऊ पडलेगाव संघ मॅच साठी रेडी राहायचंय. चला वॉर्मअप करायला सुरुवात करा. 21चं लक्ष आहे वसार संघासमोर. 21 धाब्यांचं लक्ष वसार संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय कामतकर संघाविरोध. कामतकर संघाकडे फार चांगली गोलंदाजी आहे तितकी जबरदस्त फलंदाजी आपल्याला वसार संघाकडे देखील पाहायला मिळते. कृष्ण आणि विघ्नेश हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. एक्झॅक्टली दोन्ही खेळाडूंच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओम 12 मध्ये 21 ची आवश्यकता. हे इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. कशी होईल कामगिरी ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात ओम. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विघ्नेश. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती क्रिशला आपण पाहतोय. मॅच इज ऑन. एकीकडे कामतकर दुसरीकडे वसार संघ असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस विकेट फलंदाज बाद. ओमने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिला चौकार आला मात्र त्यानंतर 3 बॉल 3 डॉट. त्यानंतर विकेटचं पतन. फलंदाज होतील बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पडलेगाव संघ विषय आपला असा आहे की आपण मॅच साठी रेडी व्हायचंय. पडलेगाव विपक्ष विजय संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पडलेगाव आणि विजय संघ अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. लगेच पुढील मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल.
यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅटेड स्ट्रोक पारली टू दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. अजून 11 वाजायला. सहा मध्ये 11ची आवश्यकता होती. आता 6 मध्ये 10ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन 5 मध्ये आता 10. 5 मध्ये 10ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 10ची आवश्यकता होती. बॉल आलाय डॉट. 5 मध्ये 10ची आवश्यकता. 5 बॉल 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये 10 हे इक्वेशन. त्यांची 5:30 ला अंधार थोडी होतं का? नाईटला मॅच येत ना त्या. मग त्यांना थोडंसं ऍडजस्ट करायला लाव. नंतरच्या मी करतो मॅच. आता एवढा दुपारची मॅच सकाळच्या सोडून थोडी कोणी येईल का? असा विषय आहे ना. चालेल चालेल. हा. तशी काय पहिली मॅच मग ते थोडी डे पण नाही करायला भेटणार नाईट पण नाही करायला भेटणार असं आहे ना. असा विषय. करू दे त्या दोन दुसरे कॉमेंटेटर आहेत ना त्यांना करू दे नंतर जाऊन आपण आहे ना तेवढा ऍडजस्ट करू दे. त्यांना बोलू करा ना एखादं मॅच. मग एखादं मॅच ऍडजस्ट करू दे ना ते कुठं नाही येत नंतरच्या मी करत त्यांना लवकर सुटतो. मी येणार आहे. 4 मध्ये 10ची आवश्यकता होती. फुल टॉस बॉल होता. एक्झॅक्टली आलाय बॉल डॉट. आता 3 मध्ये 10ची आवश्यकता. 3 बॉल 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 मध्ये 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 10ची मॅच. 2 डॉट 1 विकेट. आता 3 बॉल 10ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 मध्ये 10 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 3 बॉल 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील मैदानावरती व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. एक्झॅक्टली फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल म्हणजे 3 मध्ये 9ची आवश्यकता. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. चला नेक्स्ट प्लेअर. लगेच बॅट्समन नवीन आपण मैदानावरती जायचंय ही आपल्याला विनंती असेल. अल्पेश अल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. अल्पेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे.
चला वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे. मॅच देखील तितकीच महत्वाची. यानंतर आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 3 मध्ये 9 ची आवश्यकता. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर षटकार. 3 ची आवश्यकता. बॉल 3 हे इक्वेशन. 2 मध्ये 3 ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 मध्ये 3 ची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. विराजच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं अतिशय. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम वसार संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक देणार आहोत टीम कामतघर संघाला. चला पुढील मॅचच्या दिशेला वळतोय. पडलेगाव विपक्ष वसार अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला पडलेगाव वसार अशी पुढील लढत पाहायला मिळेल. अजून देखील आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे लगेच वसार पडलेगाव लगेच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. अल्पेश सामन्याचे सामनावीर असतील. बस थोडेसे चेंजेस आपण करतोय. सुशांत सामन्याचे सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील, ज्या सुशांतने कमालीची कामगिरी केली. 3 बॉल मध्ये 3 सिक्सर ठोकणारा सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल.